अधिक मासाचे औचित्य साधून साबळेवाडी तालुका पाटण येथे घरोघरी जाऊन ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करण्याचा अभिनव उपक्रम. 70च्या वर महिला, पुरुष, युवक, युवती आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. हिंदू संस्कृतीचे जतन होण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणाऱ्या साबळेवाडी या गावात हनुमान मंदिरात होणाऱ्या सामुदायिक ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन सोहळ्यानिमित्त तब्बल 70च्या वर महिला, पुरुष, युवक, युवती आणि शालेय विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाचन करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामुळे गावात वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. ही मंडळी टाळ मृदुंगाच्या गजरात डोक्यावर ग्रंथ घेऊन घरी पोहोचतात आणि ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाचन करतात. संपूर्ण अधिक मासात हा उपक्रम सुरू राहणार असून दिंडी सोहळा आणि महाप्रसादाने त्याची सांगता होणार आहे. सरपंच मनीषा साबळे, उपसरपंच संपत साबळे, शाहीर आनंद साबळे, अधिक साबळे, तानाजी साबळे, सुरेश देसाई, भगवान जाधव, मारुती यादव, शांताराम साबळे, अरविंद कुंभार आदींचा या उपक्रमात सहभाग आहे. यामध्ये सुरेश देसाई यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत असून गावातील धनाजी साबळे यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या 60 प्रती दिल्या आहेत. ही मूळ संकल्पना माझी असली तरी ग्रामस्थांचा सहभाग लाभल्यामुळेच ती यशस्वी होऊ शकली. ज्ञानेश्वरी वाचन करताना भक्तीचा महिमा सांगणारा अध्याय आम्ही निवडला आहे, असे ग्रामस्थ शाहीर आनंद साबळे यांनी सांगितले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.